नमस्कार सगळ्यांचं आजच्या या ब्लॉगमध्ये। तर आज सोनाली टूर्सची अष्टविनायक यात्रेचा पहिला दिवस आहे। तर आजचा जसा आपला शेड्यूल आहे तो आहे नाशिकपासून आपण जाऊ ओझरला आपण चहा करू, चहा नाश्ता करू आणि मग त्यानंतर आपण जाऊ लेण्याद्रीला आपल्यासाठी जेवण रेडी असेल। मग लेण्याद्री झाल्यानंतर आजचा आपलं मग एक लास्ट शेड्यूल असेल ते भीमाशंकर आणि मग भीमाशंकर झाल्यानंतर आपण आज जाऊया आळंदीला। तसा हा आपला पहिल्या दिवसाचा हा शेड्यूल असणार आहे। तर आपल्या या अष्टविनायक यात्रेमध्ये 10 लोकेशन इन्क्लुडेड आहेत, जे आहे अष्टविनायकचे 8 गणपती, जेजुरी आणि भीमाशंकर। असं आपला पूर्ण 3 दिवसाचा हा टूर असणार आहे, ज्यामध्ये ब्रेकफास्ट, डिनर, राहण्याची सोय, बस असं सगळं आपल्याकडनं असणार आहे। आपल्या टूरिस्टचे मेंबर टोटल आहे 37। तर चला तुम्हाला आता मी आमच्या टुरिस्टला भेटवतो। तर आता आमचे सगळे टुरिस्ट आलेले आहे। सगळ्यांनी एकदा कॅमेराला हाय बोला। कॅमेराला सगळ्यांनी हाय बोला। एनर्जी कशी आहे तुमची आजची? छान। गणपती बाप्पा की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर जसं तुम्ही बघितलं, आता आमचे टोटल टुरिस्ट सगळे आलेले आहे। आता आम्ही जे थांबलेलो आहोत ते आमच्या किचन साठी थांबलोय। तर ओव्हरऑल जे आहे ते आपलं किचन आणि मग आपलं पूर्ण साहित्य आहे ते आल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघूया। ऑल सेट। तर ही गाडी आता आपलं सामान घेऊन आली आहे, ते आता आपण आपल्या गाडीमध्ये लोड करतोय आणि मग त्यानंतर आपण आपल्या पुढच्या टूरची सुरुवात करूया। तेच थोडासा त्यांना फक्त वेळ झाला, पण ओव्हरऑल सगळं एकदम प्रॉपर शेड्यूल मध्ये आपण। सिन्नर आया क्या? मुझे बस वैसे बता दो, फिर उस हिसाब से मैं उनको फोन लगा के रास्ते पे ऑन द वे उनको पिकअप कर। हाय गाइस, शूट चालू आहे। काय सूचना? पहिली गोष्ट, आपण सगळे या ग्रुप मध्ये ट्रॅव्हल करतोय, तर एक सगळ्यात पहिली माझ्याकडनं एक सूचना आहे की सर्वांनी एकमेकांच्या सोबत राहा। कोणीच आपला ग्रुप सोडू नका। ग्रुप म्हणजे आता तुम्ही सगळे माझे स्टुडंट्स नाही, तर इथे आपण सगळे एक फॅमिली आहे। तर या बस मध्ये जितके लोक आहे, तर प्रत्येकाने आपल्या बाजूचा, आपल्या मागचा, आपल्या 10 सीट मागचा ज्यांचा आपण चेहरा बघितलेला आहे बस मध्ये, तरी आपण लक्षात ठेवायचं की आपला माणूस कुठे काय करतोय। म्हणजे कुठल्याच माणसाला कुठे म्हणजे काय म्हणता हरवून देऊ नका, आपलं लक्ष राहून द्या। आणि दुसरी नोटीस अशी की कोणालाही कुठेही जायचं असेल की दादा आम्ही इथे चाललो, दादा आमचं असं काम आहे, दादा आम्हाला असं करायचंय, तर तुम्ही मला सांगितल्याशिवाय कोणीच कुठे जाऊ नका। तुम्हाला कुठे जायचं ही माहिती पहिले मला पाहिजे की तुम्ही कुठे आहात आणि काय करताय। इवन तुम्ही गाडीच्या खाली उतरताय तर मला सांगून उतरा की दादा आमचं असं असं काम आहे। यामुळे मला खात्री राहील की माझा म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला किती वेळ लागेल मध्ये यायला, त्या हिशोबाने आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट बघता येईल, बरोबर? म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वेळेवरती आणि पालन करा की तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीची माझ्याकडनं नोटीस राहील की आता आपण इथे इथे आहो, इथे इथे आपल्याला एवढा एवढा वेळ आहे, एवढ्या एवढ्या वेळात तुम्ही हे करून निघून यायचं। आता एक्सेप्शन सगळे ठिकाणी असतं की दादा इथे असं होऊ शकतं, तिथे तसं होऊ शकतं। जर तसं जरी होत असेल तर सगळ्यांकडे आय कार्ड आहे आपला। आपल्या आय कार्ड मध्ये तुम्ही आपला फोटो, नाव, तुमची जी माहिती आहे ती सगळी भरून घ्या आणि मग त्याच्याच नंतर इथे मागे माझा फोन नंबर आहे, राईट? तुम्ही चेक करू शकता, याच्याच मागे माझा फोन नंबर आहे। कोणाला लर्न नसेल, कोणाला ग्रुप उघडायला परत हे वाटत असेल, तर तुम्ही इथून डायरेक्ट मला फोन लावू शकता की हे असं असं आहे दादा, आम्हाला असं असं काम करायचंय किंवा या गोष्टीमुळे वेळ होऊ शकतो। दादा मला आठवण दे, हे औषध हे असे, मी तुम्हाला ते पण लक्षात करून देईन। स्वतःची काळजी घ्या, जास्तीत जास्त पाणी प्या, रस्त्याला गाडी थांबवायची बिंदास मला सांगा
आपली गाडी थांबून गेली, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हायड्रेटेड राहा, ज्यामुळे तुम्हाला असा थकवा जाणवणार नाही. आणि अजून एक नोटीस की हे जे आपले जे सीट्स आहे हे सगळे पुशबॅक सीट्स आहे. तर जर का तुम्हाला वाटतं अनकम्फर्टेबल, थोडेसे डोळे लावायचे असेल तर इथे तुमच्या साईडला तुम्ही बघू शकता हे पुशचं बटन आहे. हे पुशचं बटन दाबल्यावरती तुम्ही सीट मागे केलं तर ते खाली रिक्लाइन होतं. तर जर का तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही याचा पण यूज करू शकता. तर आता आपण भेटूया सगळे ओझर मध्ये, राईट? ओके चलो. तर गाईज आता ओझरला जाणं पहिले आपण आता एक ब्रेक घेतलेला आहे छोटासा. तर रस्त्यामध्ये सगळ्यांनी मस्तपैकी त्यांचा नॅप वगैरे घेतला, मस्त डुकली घेतली. तर आता आपण थांबलो आहोत चहा प्यायला. तर आता आपला सगळा ग्रुप तिकडे चहा पितोय, बिस्किट खातोय. तर चला आता आपण त्यांना एक भेट देऊया. मम्मी कॅमेराला हाय बोला, कॅमेराला हाय बोला. इकडे चला, इकडे कॅमेराला हाय बोला सगळ्यांनी. कॅमेराला हाय बोला सगळ्यांनी. हाय. चहा कसा वाटला? छान. इकडे इकडे सगळ्यात आपला ओल्डेस्ट मेंबर त्याच्याकडे घ्या आता. हाय काका. तिकडे तिकडे आता तिकडली गँग राहिली आपली. एकदा सगळ्यांनी कॅमेराला बघून असं हाय बोला. हाय. तर आता सगळ्यांचा चहा पिऊन झालाय, तर आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईज ठेवलंय. अँड द सरप्राईज इज टूर कॅप्स आर मर्चंडाईज. तो आता चला आपण सगळ्यांना एक एक वाटूया. हो आता टोपी घालून घ्या. थँक्यू. वेलकम. थँक्यू. वेलकम. मम्मी दे तू पण वाट. आणि तुम्हाला हे टोपी घालून फिरायचंय म्हणजे ओळखू याल तुम्ही की तुम्ही माझे स्टुडंट्स आहात. मला माझ्या स्टुडंटची ओळख पाहिजे बर का, आय कार्ड. आणि कोण कोण एकच. हा एक एकच दोघींमध्ये एक. आणि हा तुला एक, मला एक. आणि आईला दिली का? तुम्ही घेतली मावशी? याला दिली दादाला? आता आपण पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला, ओझरला, विघ्नहर गणपतींच्या दर्शनांसाठी. तर आता आपली जी प्रोसेस असणार आहे ती पहिले आपण सगळ्यांना खाली उतरू, त्यानंतर मी सगळ्यांना असेंबल करून त्यांना सगळी गणपतींची माहिती सांगणार, इकडली हिस्ट्री सांगणार आणि इकडल्या माहितीनुसार आपण त्यांना पुढच्या सूचना देणार की काय करायचं दर्शन वगैरे करून. तोपर्यंत आपली जी टीम आहे ती किचन वगैरे मध्ये आज सकाळचा नाश्ता तयार करेल. मग आपण त्यांना नाश्ता देऊ आणि मग आपलं पुढचं जे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे लेण्याद्री, आपण तिकडे आज जाऊया. तर चला आपण सुरुवात करूया. आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. डेस्टिनेशन जे आहे टूरचं ते आहे विघ्नहर गणपती, बरोबर? तर विघ्नहर गणपतींचा हिस्ट्री माहिती कोणाला इथे? तर असं झालेलं की एक राक्षस होता जो इथे आलेला आणि तो रिलिजियस प्रॅक्टिस जे होते आपले लोक फॉलो करायचे त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स आणत होता, अडचणी आणत होता. तर त्या अडचणींना दूर करण्यासाठी गणपती बाप्पांनी त्याचा विनाश केला. आणि मग त्यानंतर त्यांनी अशी प्रार्थना केली की गणपतीजी तुम्ही इथे थांबा. म्हणून आपल्या आयुष्यातले जे पण काही अडचणी आहे ते इथं आल्यावरती दूर होता. म्हणून त्यांचं नाव आहे विघ्नहर गणपती. विघ्न म्हणजे अडचणी आणि हर म्हणजे त्यांना हरवणारा, म्हणजे आपण तसं बोलू शकतो. म्हणून विघ्नहर गणपतींचं आपण आज दर्शन घेतोय. दर्शन झाल्यानंतर आपलं तिथं भोजनालय असेल, मी तिथे तुम्हाला लीड करेल. तिकडे आपण जेवण करून लगेच पुढच्या डेस्टिनेशनला निघायचं आहे. तर चला आता एका लाईनीत आपण पटपट चालूया आणि आपलं दर्शन घेऊया. प्लॅन मध्ये थोडासा चेंज करतोय. तर आपण पहिले दर्शन घेऊन जेवण करणार होतो ना, तर आता आपल्याला सकाळच्या नाश्त्याला पण वेळ झालाय, चहाला पण वेळ झाला. म्हणून आपण आता पहिले नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर आपण दर्शन करू. म्हणजे आपलं पटकन जेवण होऊन जाईल आणि मग दर्शन करून आपल्याला पुढे जाता येईल.
तर आता आपण इथे महाप्रसादालयमध्ये आलोय, तर इथे आपण सगळ्यांना भोजन देऊ. मग आपण प्लॅनमध्ये थोडासा चेंज केलाय. तर पहिले आपण दर्शन घेऊन भोजन करणार होतो, तर पहिले आपण आता भोजन घेऊ आणि मग भोजन नंतर आपण दर्शनाला जाऊ. यामुळे आपला टाइम पण वाढेल आणि आपल्यासोबत जे आहे ते काय डायबेटिक पेशंट पण आहे, मग त्यांना मेडिसिन्स पण घ्यायचे होता. तर त्या कारणासाठी आपण जो आहे तो टायमिंग थोडासा पहिले घेतला जेवणाचा, म्हणजे आपल्याला पुढे पण शेड्यूल मॅनेज करते. आता ही आपली अशी लाईन लागलेली आहे, तर तुम्ही बघू शकता इथे आपली पूर्ण टोटल वेटिंग लाईन आहे. आता आपण बघू शकता ही अशी इथून आपली वेटिंग लाईन. ओ वेटिंग लाईन इकडे बघा, कॅमेरा कॅमेरा नेहमी तुमच्या फॉलो करतोय. बिग बॉस तुम्हारे साथ है. तर अशी इथपर्यंत आपली वेटिंग लाईन आहे आणि यानंतर मग आता यानंतर आपल्या बॅचची सुरुवात होऊन जाईल भोजनसाठी. तर मग आपण पहिले ते करू आणि पटपट आपण भेटूया आता. तर गाईज मला तुमची कोणासोबत तरी ओळख करून द्यायची होती. तर तो जो व्यक्ती आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या या टूरमध्ये. तो हे सगळं रेकॉर्ड करतोय आणि येस, त्या माणसाचं नाव तुम्ही गेस केलंय राईट. ही इज नन अदर दॅन गौरव. सो या, गणपती बाप्पा मोरया. भाई मी अर्धा कॅमेराकडे बघतो, मी इकडे बघतो माझ्या एकदा. तर गाईज मला तुमची एक ओळख करून द्यायची होती अजून एक व्यक्तीसोबत, जी खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना टायमावर आणण्यासाठी. तर ती व्यक्ती आहे नन अदर दॅन शेट्टी. तर जसं मी तुम्हाला म्हणलो की या शिट्टीमध्ये खूप पॉवर आहे. तर जशी मी शिट्टी वाजवली का सगळे लोक माझ्याकडे बघता. तुम्हाला डेमो बघायचा? ऑलराईट. This is the power of their sir and the Shitti. तुम्हाला जेवण कसं वाटतंय काका? एकदम व्यवस्थित. एकदम मस्त. मावशी तुम्हाला जेवण कसं आहे? छान आहे जेवण, व्यवस्थित. छान आहे. तुम्हाला कसं वाटतंय? व्हिडिओ चालू आहे. शिट. जेवण कसं वाटतंय तुम्हाला? छान छान छान. छान. तुम्हाला? तुम्ही का अजून मस्त काय लागलं मला आवाज आहे. जेवण कसं वाटतंय? जेवण कसं आहे? छान आहे. जेवण कसं आहे? एक नंबर जेवण. एक नंबर जेवण. मम्मी जेवण कसं आहे? एक नंबर. तर गाईज आता आपलं ओझर फिरून झालंय आणि आता आपलं जो नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते लेण्याद्री आहे.
लेण्याद्री आणि ओझरचा जो अंतर आहे तो ऑलमोस्ट 9.5 ते 10 किलोमीटर आहे. तर 9.5 ते 10 किलोमीटर मध्ये आपण आता जात आहोत. आय मीन आता आपण गाडीने लेण्याद्रीला जात आहोत. तर आपल्या टुरिस्ट मेंबरला तिकडे चढायचं पण आहे. सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. आता त्यांनी मेडिसिन्स वगैरे पण घेतले. दर्शन पण आमचं खूप सुंदर झालेलं आहे. तर आता आम्ही जाऊया लेण्याद्रीला. तर आपण तिकडे भेटू. आणि या माझ्यासोबत आता गौरव आहे. त्याला आपण विचारू की त्याचं लेण्याद्री फिरून झालेलं आहे की नाही. गौरव, तुझं लेण्याद्री फिरून झालेलं आहे? हा, मी गेलेलो. आय गेस मी असेल 7वीच्या आसपास असेल, 7वी किंवा 5वी असेल त्याच रेंज मध्ये. तेव्हा मी गेलो होतो. बाई तिकडे वाकडं राहतं, वाकडा बरोबर खूप मजा येते. त्यांना ते केळी वगैरे खाऊ घालायचे वगैरे. आणि शॉर्ट असं आहे ना भाई, तिथले आहे ना पायऱ्या आहेत ना थोड्याशा उंच. म्हणजे मी गेलो होतो तेव्हा त्या पायऱ्या थोडं उंच होत्या. कमी पायऱ्या आहेत पण उंच पायऱ्या आहेत. तर ते ना खूप अचानक आहे ना खूप भयानक असं जोड वाटायला लागतं अंग डायरेक्ट. चालून चालून पाय दुखायला लागतं. खूप हेवी स्टेप्स आहेत. एक स्टेप लागतं पाय. म्हणजे इट्स प्रोबॅबली लाईक एक स्टेप 2 स्टेपच्या बरोबर आहे असं काय बोलू शकतो आपण? आणि मग तसं आपण माकड आहे तर माकडांना आपण काय द्यायचं? केळी देऊन टाकायचे. नहीं तो अदरक दे डालो, स्वाद पता चल जाएगा उनको. लेकिन बंदर क्या जाने अदरक का स्वाद गाइस. ये हमारी दादी जी है जो गाना गा रही है. आई गाणं बोला. इकडे बघा सगळ्यांनी, कॅमेरा मध्ये सगळ्यांनी एकदा हाय बोला. परत एकदा 1 मम्मी हाय. 1 2 3 ये. तर गाईस खूपच मजा चालू आहे आमची. गाण्यांच्या वेंड्या गाणे. आता ए साइड वर्सेस बी साइड आमच्या गोरे आई आणि आपल्या या आईचं हे चालू आहे गाण्यांच्या वेंड्या. बोराडे आईंचं. तर आपल्या बोराडे आईंची आणि गोरे आईंची गाण्यांची जुगलबंदी चालू आहे. एकदा दोघं जण प्लीज एकदा स्टार्ट करा. येस. आता एक गाणं म्हणते राम लक्ष्मण सीतेच. आवडेल का नाही हे मी नाही सांगू शकत. म्हणू का? आशा आशा कवानात वर डोंगर मैदान. आशा आशा कवानात वर डोंगर मैदान. वर डोंगर मैदान गुंपा बांधली रामान. वर डोंगर मैदान गुंपा बांधली रामान. त्या गुंप्यामध्ये राहतात कोण कोण. त्या गुंप्यामध्ये राहतात कोण कोण. राम लक्ष्मण सीता माईची घेजन. राम लक्ष्मण सीता माईची घेजन. भोळी सीता माई भिक्षा वाढायला गेली. भोळी सीता माई भिक्षा वाढायला गेली. कपटे रावणानी सीता झोळी मध्ये नेली. कपटे रावणानी सीता झोळी मध्ये नेली. सीतेच्या शोधासाठी निघाले कोण कोण. सीतेच्या शोधासाठी निघाले कोण कोण.
राम लक्ष्मण हनुमान तिघे जण राम लक्ष्मण हनुमान तिघे जण त्या गुंप्यावर दिवा जळीतो तुपाचा त्या गुंप्यावर दिवा जळीतो तुपाचा दिवा जळीतो तुपाचा सीता माईच्या रूप. तर आता 10 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही आलो आहोत लेण्याद्रीला. तर तुम्हाला आम्ही दाखवतो की लेण्याद्री किती लांब आहेत. तर आता तुम्ही इथून ते वरती बघू शकता लेण्या आहात, तिकडे आम्हाला चढून जायचं आहे. तर आता चला या जर्नीला आपण बघूया. बरंच वर वाटतंय आणि आम्ही उन्हाचं आलोय, पण इथे आम्हाला आमची सोनाली टूर्सची कॅब आहे ती प्रोटेक्ट करेल. तर आता आम्ही सगळे एक लाईनीत जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. लंबोदर लीला नाशिक वाले त्यांनी बघून ओळखलं गाईस. त्या दादाने आम्हाला बघून ओळखलं की आम्ही नाशिक वाले. आमच्याकडे इथे डोक्यावरती कुठे लिहिलेलं आहेत का? खरं स्किल्स भाई. नाव जस्ट इमॅजिन इफ या लेण्यांमध्ये तुझ्या सरळ सुंदर मराठी बोलण्याच्या भोळ्या प्रयत्नामुळे त्यांना कळलं का नाशिक. गाईज नाव जस्ट इमॅजिन की इथे आम्हाला चप्पल बाहेर काढावी लागली असती तर, राईट. बट आर गुड फॉर्च्यून वी डोंट हॅव टू. आम्हाला नाही करायची आहे. असं इथून तर खूप वरती वाटतंय, बट बघून असं वाटतंय की इतकं मोठं नाही आहे. सो फक्त जे पायऱ्या आहे ना ते बघायला असे मोठे दिसतात. बाकी ओव्हरऑल येस 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 म्हणजे पायऱ्या उंच आहे, बट ओव्हरऑल एक असा छोटासा ट्रेक आहे हा. तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हे बघा, पायऱ्यांची हाईट नॉर्मल पायरीपेक्षा जास्त आहे, प्लस एक स्पेस आहे थोडासा चालायला. सो त्यामुळे दॅट्स आर गौरव, द कॅमेरामॅन, द मिथ, द मॅन, द लेजंड. तर इतक्या उंच पायऱ्या आहेत ह्या. आणि तुम्ही ते बघू शकता की हे डायरेक्ट असं स्टँडिंग पोझिशन मध्ये. सो यामुळे लेण्याद्री चढायला हार्ड आहे. तिकीटची कॉस्ट पर पर्सन आपल्याला द्यावा लागेल ज्याला त्याला. तर मग तेच मी चेक करतो लगेच तुम्हाला सांगतो. पर पर्सन काय कॉस्ट आहे? 25 रुपये एका व्यक्तीला. आणि कॅमेराचे सर फोनचे नाही ऑलरेडी. 25 रुपये पर पर्सन तिकीटची कॉस्ट आहे वरची. दर्शन आपल्या याची दर्शनाच्या ट्रेकिंगची. आणि कोणी परदेशी असेल तर 300 रुपये लागतील. कोणी परदेशी आहे का आपल्यामध्ये बिना आधार कार्डचं? परदेशी लोकांना 300 रुपये. सगळे देशी आहे, सगळे देशीवाले. तर आमच्या बाकी टूर मेंबरचे तिकीट्स काढून झालेले आहेत. आता आम्ही तर आता आम्ही आमचं तिकीट काढू. हाऊ आर यू फीलिंग? व्हेरी व्हेरी गुड. ट्रॅक जो आहे स्टीफ आहे, डायरेक्ट स्ट्रेट आहे आणि पायऱ्या मोठ्या मोठ्या आणि उंच आहेत. प्लस ते एका लाईनमध्ये अरेंज्ड आहे. सो जेव्हा तुम्ही चढता तर तुम्हाला नॉर्मल स्टेअर सारखं फील नाही होत, पण एक डायरेक्ट असं स्ट्रेट चढता तुम्ही तशी फिलिंग येते. सो ओव्हरऑल जे नॉर्मल वॉक किंवा ट्रेक जो आहे तो पण खूप असा एक्झॉस्टिंग वाटतोय. बट ऊन पण खूप आहे. द सिनरी इज व्हेरी ब्युटिफुल. आणि या उन्हामध्ये जी प्रोटेक्ट करते ती आमची सोनाली टूर्सची कॅब. सो गाईज ही तुम्हाला पण भेटू शकते, तुम्हाला त्यासाठी आपल्यासोबत एक टूरला यावं लागेल. सो या टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम सन कम विजिट टू सोनाली टूर्स. तर तुम्हाला सगळ्यांना हा ट्रेक कसा वाटतोय? एकदम भारी. जरा कॅमेऱ्याला सांगा. आम्ही आलेलो लेण्याद्रीला आणि आम्हाला एक स्पेशल गेस्ट आले होते भेटायला. जे स्पेशल गेस्ट तुम्ही बघू शकता की इथून ते पण बघताय.
तर त्यांना आम्ही हाय बोलतो. आता आमचे टूर मेंबर्स आहे ते पण पाहुण्यांना भेटायला आले. त्याला हाय बोला सगळ्यांनी वरती बघून. सगळेजण पाहुण्याचं स्वागत करतात आमच्या. तर गाईस तुम्हाला एक खूप भारी गोष्ट दाखवायची आहे मला, जी एकदम वर आहे लेण्याद्रीची, जी आहे इकडला व्ह्यू. तुम्ही एकदा बघू शकता की किती सुंदर असं वातावरण आहे इथे. मस्त अशी हवा चालली आहे. आणि इथे तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे, जी म्हणजे या पायऱ्या. तुम्ही बघू शकता की या पायऱ्या डायरेक्ट अशा स्ट्रेट आहेत. तर इट्स नॉट लाईक क्लाइम्बिंग असं, इट्स लाईक क्लाइम्बिंग सीधा. सो जसं तुम्ही इन्क्लाइनवरती ट्रेडमिल चालत असाल, तर तसं तुम्ही इन्क्लाइनवरती इथे पायऱ्या जरी केल्या रोजच्या, तरी तुम्ही खूप वेट लॉस करणार आहात. तुमचा डाएट प्लॅन सोबत तुम्हाला जर का काही वेट लॉस करायचं असेल तर प्लीज कम टू लेण्याद्री. अँड फॉर मोर हेल्थ टिप्स फॉलो रितेश पाठक. तर गाईज तुम्ही बघू शकता की तिथे आपली गाडी होती आणि तिथून आता वरती आम्ही इथे आलो आहोत चालत. तर आता इथून मध्ये आपण जेव्हा जाऊ तर आपल्याला मंदिर लागेल लेण्याद्रींचा. तर आपण ते बघू. नको. तर आता आपण आलो आहोत. तर आता आपण आलो आहोत लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपतीपाशी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळ्यांचं दर्शन झालं. कसं वाटतंय सगळ्यांना? दर्शन कसं झालं? आता तुम्हाला माहिती सांगतो, लेण्याद्री जो गणपती आहे तो लेण्यामध्ये प्रकट झालेला गणपती आहे. यामुळे त्याला नाव लेण्याद्री दिलेलं आहे. आणि या गणपतीचं नाव आहे गिरिजात्मक. गिरिजात्मक म्हणजे पार्वती जी होती ती तपस्या करत होती. आणि गणपती जो आहे त्यांचा जो जन्म आपण म्हणतो ते इथे ते पण प्रार्थना करायचे. तर त्यामुळे गिरिजात्मक म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्म म्हणजे मुलगा. तर पार्वतीचा मुलगा असा असलेला गणपतीचं नाव आहे गिरिजात्मक गणपती. आता हा जो गणपती आहे हा 6व्या नंबरचा गणपती येतो अष्टविनायक मध्ये. तर अष्टविनायकची खासियत कशी की अष्टविनायकचे जे गणपती आहे ना ते सगळे स्वतः प्रकट झालेले गणपती. तर यामुळे अष्टविनायकाचं इतकं महत्व असतं. आणि आपण जे खालून वरपर्यंत जे दर्शनासाठी सीड्या चढलो ते टोटल 350 पायऱ्या चढलो आपण. हो 350 पायऱ्या चढलो आपण. 350 पायऱ्या चढलो आपण दर्शनासाठी. जे जे चढले त्यांच्यासाठी टाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण टाइमाच्या आतमध्ये आहोत. कोणीच लेट नाही झालं. अर्धे लोक आपले खाली गेले. आपल्याला उतरायला पण 10 मिनिटं लागेल. तर विदिन 1 तासात आपण टोटल पूर्ण दर्शन करून आपण टाइमात जात आहोत. तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण चला एक ब्रेक झाला आपला, तर आता आपण निघूया आपल्या पुढच्या स्टॉपकडे जे आहे भीमाशंकर. तर चला आता. मोरया मोरया. तर आता आमचं लेण्याद्रीचं दर्शन झालं आहे. सगळे 350 पायऱ्या चढून खाली आले. तर आता आम्ही निघणार आहोत भीमाशंकर येथे. तर 80 किलोमीटरचा प्रवास आहे. तर इथून आम्हाला लागेल 2 तास. तर आता आम्ही जाऊया भीमाशंकरला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गाईज आता आपण पोचलो आहोत आजच्या आपल्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या स्पॉटला, जे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. ते 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे आपला पाठीमाग आहे. त्याची एंट्री जी आहे ती इथून आहे. ओव्हरऑल त्याचे 500 पायऱ्या होत्या खाली उतरून आणि चढून. तर मग आता आम्ही खाली उतरून आलो आहोत. आता आपण दर्शन घेऊया आणि या पुढची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगतो. इथे एक कुंड आहे, सर्वतीर्थ कुंड.
गाईज आमचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच छान होता दर्शनाचा. काहीच गर्दी वगैरे नव्हती. अर्धे टूर मेंबर्स आले, दर्शन घेऊन निघून गेले आणि आता आम्ही पण आलो. आमचं पण दर्शन खूपच छान झालं. तर आता आम्ही पण आता जात आहोत. मग आता यानंतर आपलं डिनर होईल आणि त्यानंतर आपण जाऊ आळंदीला आपल्या स्टेसाठी. तुम्ही आपल्या राईट साईडला बघू शकता 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंगचं आपले दर्शन झालेलं आहे, जे की खूप सुंदर झालं आणि खूप असं प्रसन्न वाटतंय या दर्शन करून. लाईफ इज रिअली ब्युटिफुल. Hare